Hello, and this is our third session for public expenditure, right? And we're talking about public expenditure whole and soul in Marathi. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण पहिल्या लेक्चरला डिफरंट कॅनन्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर बघितले होते. दॅट इज वेगवेगळ्या प्रकारची प्रिन्सिपल्स, कशा प्रकारे गव्हर्नमेंटने काय गोष्टी लक्षात ठेवून पब्लिक एक्सपेंडिचर थोडक्यात गव्हर्नमेंटने खर्च केला पाहिजे. Then this in a second session, what we have seen is what are the different classifications or the categories of public expenditure. कोणकोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. सो तुम्हाला जर आठवत असेल तर आपण बघितलं होतं की प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, कॅपिटल, रेव्हेन्यू आणि ट्रान्सफर, नॉन ट्रान्सफर आणि त्याही नंतर आपण बघितलं होतं ते प्लॅन आणि अनप्लॅन. बरोबर. सो या प्रकारच्या आणि त्यातलं कोणी कोणत्या प्रकारची पद्धत सांगितली. बरोबर. AC पिगू, ब्रिटिश इकॉनॉमिस्ट, यांचं नाव बघितलं होतं आपण ट्रान्सफर आणि नॉन ट्रान्सफर पब्लिक एक्सपेंडिचर बद्दल बघताना. बरोबर. आणि आज आता आपण या बाबतीत पुढच्या कॅटेगरीमध्ये जाणार आहोत. आपण बघणार आहोत की डाल्टनने कशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचर बद्दल सांगितलंय. ओके, लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू विथ द प्रॉपर स्टडी मटेरियल. यप, दॅट इज डाल्टन्स क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. आता आपल्याला डाल्टन बद्दल तर माहितीच आहे. टॅक्सेशनची प्रिन्सिपल पण डाल्टनने दिली होती. त्यानंतर मार्जिनल सोशल सॅक्रिफाईस बद्दल प्रिन्सिपल्स पण त्याने आपल्याला सांगितली होती. आणि टुडे हीज classification of public expenditure is what we are going to see. Okay, so let's see what he has told us. Hugh Dalton's classification of public expenditure is comprehensive since it covers all the major types of public expenditure. सो त्याने ज्या कॅटेगरीज दिल्या आहेत त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सगळ्या अशा कलेक्टिव्ह आहेत, सगळ्या अतिशय कम्प्लीट कव्हर करणाऱ्या आहेत एक्सपेंडिचर, पब्लिक एक्सपेंडिचर. सो डाल्टन कॅटेगराइज्ड पब्लिक एक्सपेंडिचर इन 7 हेड्स, म्हणजे 7 वेगवेगळ्या प्रकारात हे एक्सपेंडिचर क्लासिफाय केलेले आहेत. पहिला प्रकार आहे एक्सपेंडिचर ऑन पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. दिस रेफर्स टू द एक्सपेंडिचर ऑन पॉलिटिकल executives and heads, for example maintenance of president and governor who are in the ceremonial heads, म्हणजे जे राष्ट्राचे किंवा स्टेट्सचे प्रमुख असतात त्यांच्यावर केला गेलेला खर्च, दॅट इज कॉल्ड एक्सपेंडिचर ऑन पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. सेकंड कॅटेगरी इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर. This refers to the expenditure incurred to maintain the offices and the various government departments. So थोडक्यात ब्युरोक्रॅट्सवर किंवा आपण असं म्हणून नोकरशाही वर्गावर आणि त्यांचं कामासाठी त्यांचं डे टू डे ऑपरेशन नीट व्हावं यासाठी केले गेलेले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस याच्याबद्दल आपण बोलतो आहोत आता. देन द थर्ड कॅटेगरी इज सिक्युरिटी एक्सपेंडिचर. These expenses are to maintain and strengthen the strengthen the police force and other departments involved in maintaining law and order in a country. So देशाच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि इतर सगळ्या डिपार्टमेंटवर जे खर्च केले जातात त्याला सिक्युरिटी एक्सपेंडिचर असं म्हणतात. Then there is this fourth category, that is expenditure on administration of justice. कायद्याचं पालन किंवा कायद्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी, न्यायव्यवस्थेचं ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी जे एक्सपेंडिचर केले जातात त्यांना अशा प्रकारचे एक्सपेंडिचर ऑन ऍडमिनिस्ट्रेशन जस्टिस म्हटलं जातं. दे आर नीडेड टू मेंटेन कोर्ट्स, जजेस अँड पब्लिक प्रोसिक्युटर्स, म्हणजे सरकारी वकील, जज आणि कोर्ट यांच्याबद्दलची व्यवस्था आणि काम बघण्यासाठी म्हणून हे एक्सपेंडिचर गरजेचे असतात. देन द फिफ्थ कॅटेगरी इज डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. These are the expenditure incurred for the growth and development of the economy. For example, expenses on infrastructure development. So infrastructure develop करण्यासाठी roads, bridges, schools, healthcare system, dams असं सगळं बांधण्यासाठी जे एक्सपेंडिचर केले जातात त्याला डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर म्हणतात. त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इकॉनॉमीची आणि ओव्हरऑल देशाची, कम्युनिटीची, सोसायटीची होते. Then sixth head is social expenditure. Social expenditure refers to the expenditure incurred on health and sanitization, community welfare, social security. सो असा विचार करा, जर समजा आत्ता आपण विचार केला तर कोविडचं वॅक्सिन आपल्याला दिलं जात आहे, बरोबर ना. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड अशी 2 प्रकारची वॅक्सिन दिली जात आहेत आपल्या देशात आता. आणि ती देणं
हे आत्ता जेव्हा आपण सरकारी खर्चाने ती घेतोय, थोडक्यात मोफत आपल्याला ती मिळतायत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी मात्र आपल्याला त्यांना पैसे देऊन जर प्रायव्हेट घ्यायचं असेल तर घ्यायला लागतंय. पण अशा प्रकारे जेव्हा मोफत दिलं जातं, तेव्हा तो सोशल एक्सपेंडिचर सरकारकडून केला जातो. सो कम्युनिटी वेल्फेअर म्हणजे समाजाचं हित आणि सोशल सिक्युरिटी, सामाजिक सुरक्षा वाढवण्यासाठी जे प्रकारचे एक्सपेंडिचर असतात, दे आर कॉल्ड सोशल एक्सपेंडिचर. देन 7th अँड द लास्ट हेड इज पब्लिक डेट चार्जेस. पब्लिक डेट म्हणजे सरकारने घेतलेलं लोन आणि त्याचे जे चार्जेस असतात ते. सो दिस कन्स्टिट्यूट्स अ मेजर पार्ट ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर मधला जवळजवळ खूप मोठा पार्ट हा पब्लिक डेट चार्जेसमध्ये जातो. दीज आर पेमेंट्स ऑफ इंटरेस्ट अँड डेट रिपेमेंट चार्जेस. म्हणजे लोन परत करणं आणि त्याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की त्याच्यासाठी लागणारे इंटरेस्ट पे करणं. कारण पब्लिक डेट लोन घेतलंच जातं सोशल कामांसाठी, डेव्हलपमेंटल कामांसाठी आणि मग ते रिपे करायला लागतं आणि ते रिपे करताना इंटरेस्ट आणि रिपेमेंट त्याचे जे चार्जेस असतात, दे आर कॉल्ड पब्लिक डेट चार्जेस. सो ह्यूज डाल्टनच्या क्लासिफिकेशन प्रमाणे कोणती 7 हेड्स पाहिली आपण पब्लिक एक्सपेंडिचरची. एक्सपेंडिचर ऑन पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर, सिक्युरिटी एक्सपेंडिचर, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस ह्याच्यावर केला गेलेला एक्सपेंडिचर, डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर, सोशल एक्सपेंडिचर, पब्लिक डेट चार्जेस. सो ह्या 7 हेड्स अंडर जे ह्यूज डाल्टनने केलेलं क्लासिफिकेशन आहे ते आपण पाहिलं होतं किंवा आत्ता पाहिलंय. देन लेट्स सी व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचरमुळे ॲक्च्युअली इकॉनॉमी आणि देशावर काय काय परिणाम होतात हे आपण बघणार आहोत. इकॉनॉमिक इफेक्ट्स ऑफ पब्लिक स्पेंडिंग ऑन प्रोडक्शन, कन्झम्पशन, डिस्ट्रीब्युशन, एम्प्लॉयमेंट अँड स्टॅबिलायझेशन. सो आता आपण जे बघतोय ते डाल्टनने म्हटलेले 3 इंटर रिलेटेड इफेक्ट्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर कोणते असणार आहेत, तर ते एफिशियन्सी इफेक्ट आहेत, इन्सेंटिव्ह इफेक्ट आहेत आणि अलोकेटिव्ह इफेक्ट आहेत. तर डाल्टनच्या म्हणण्याप्रमाणे पब्लिक एक्सपेंडिचरचे 3 को डिपेंडंट किंवा इंटर रिलेटेड इफेक्ट होतात. त्यात पहिला इफेक्ट आहे एफिशियन्सी इफेक्ट, दुसरा इन्सेंटिव्ह इफेक्ट, तिसरा अलोकेटिव्ह इफेक्ट. लेट्स सी व्हॉट इज एफिशियन्सी इफेक्ट. Public expenditure may tend to affect ability of a people to work, save, invest, and it's described as efficiency effect. सो पब्लिक एक्सपेंडिचरचा लोकांच्या कामावर, त्यांच्या सेव्ह करण्याच्या पॉवरवर, इन्व्हेस्ट करण्याच्या पॉवरवर परिणाम होतो आणि हा परिणाम एफिशियन्सी इफेक्ट म्हणून ओळखला जातो. द मोड ऑफ अँड पॅटर्न ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर अफेक्ट द ॲबिलिटी ऑफ पीपल टू वर्क, save and invest. If the public expenditure increases the efficiency of uh, people, it will improve the ability to work. That means जर समजा आपले पब्लिक एक्सपेंडिचर वाढले तर लोकांचे सेव्ह, इन्व्हेस्ट, काम करण्याचे सगळे पॅटर्न चेंज होतात आणि या चेंज होणाऱ्या पॅटर्नमध्ये जर जास्त खर्च लोकांवर केला गेला तर त्यांची ॲबिलिटी टू वर्क इम्प्रूव्ह होते, ह्युमन डेव्हलपमेंट होते आपण मगाशी बघितल्यासारखं आणि त्यामुळे आपोआपच त्यामुळे त्यांची ॲबिलिटी टू वर्क इम्प्रूव्ह होते, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते, एफिशियन्सी वाढते. Direct provision of public goods and services like provision of subsidized food and housing, free medical care, free education, etc. to the poor population will improve their standard of living and their ability to work will increase. सो जेव्हा चांगल्या गरजेच्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात फ्री ऑफ कॉस्ट किंवा अतिशय मिनिमल कॉस्टमध्ये, तेव्हा आपोआपच लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढतं. जे जनरली पुअर कॅटेगरी पर्सन असतात किंवा पुअर कॅटेगरीमध्ये असणारे लोक असतात आणि त्यामुळे आपोआप ह्या सगळ्या सोयी सुविधा त्यांना मिळाल्यामुळे त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढतं आणि त्यांची कपॅसिटी टू वर्क, ॲबिलिटी टू वर्क वाढते. पब्लिक स्पेंडिंग ऑन एज्युकेशन हेल्प्स टू रेज प्रोडक्टिव्हिटी अँड एफिशियन्सी. सोपं आहे, एज्युकेशन जर मिळालं चांगलं तर चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल, चांगली नोकरी असेल तर चांगला पगार असेल. आपोआपच चांगल्या प्रकारच्या एज्युकेशनमुळे लोकांच्या हातात चांगली स्किल्स येतात आणि ते चांगल्या प्रकारे प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी करू शकतात. दॅट मीन्स जेव्हा पब्लिक स्पेंडिंग गव्हर्नमेंटकडून एज्युकेशनवर स्पेंडिंग केलं जातं, खर्च केला जातो, तेव्हा आपोआपच समाजाची प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी वाढते. टेक्निकल ट्रेनिंग फॉर एक्झाम्पल हेल्प्स टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी.
The people are enabled to save more when their consumption expenditure is reduced on account of availability of low priced consumption goods. The increase in saving enable investment and capital formation. Thus productivity in general will increase, leading to further improvement in efficiency and ability to work and produce. सो असा विचार करा की जर समजा कन्झम्पशन एक्सपेंडिचर लोकांचे जे होत असतात, म्हणजे एखादी गोष्ट खरेदी करण्यावर, ती गोष्ट वापरण्यावर जे एक्सपेंडिचर होत असतात ते कमी झाले. ओके. तर त्यामुळे आपोआप लोकांच्या खिशात जास्त पैसे उरतील, कारण गव्हर्नमेंटने सबसिडाईज म्हणजे कमी प्राइसला ते अवेलेबल करून दिलेत किंवा फ्री अवेलेबल करून दिलेत. बरोबर. आणि आपोआप ही जी लो प्राइस्ड कन्झम्पशन गुड्स मिळत आहेत, त्यामुळे लोकांच्या खिशात जास्त पैसे उरतील, ते जास्त पैसे सेव्ह केले जातील, ते त्याची इन्व्हेस्टमेंट होईल आणि मग कॅपिटल फॉर्मेशन वाढेल. आणि एकदा इकॉनॉमी मधलं कॅपिटल फॉर्मेशन वाढलं की एफिशियन्सी वाढते, इकॉनॉमिक ग्रोथ वाढते, ओव्हरऑल नॅशनल डेव्हलपमेंट होते. ओके. सो आपण असं म्हणू शकतो की कशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचरचा एफिशियन्सी इफेक्ट होतो ते. Okay, let's see the second effect, that is incentive effect. So the incentive effect, in which incentive is to work and save, the incentive to work and save depends on character of public expenditure and public policy. म्हणजे आपल्याला काम करण्याचं आणि सेव्ह करण्यासाठी मोटिवेट करणारं असं पब्लिक एक्सपेंडिचर किंवा पब्लिक पॉलिसी ची क्वालिटी असली पाहिजे. पब्लिक एक्सपेंडिचर मे किल द डिझायर टू वर्क अँड सेव्ह बाय क्रिएटिंग एक्सपेक्टेशन्स ऑफ फ्युचर बेनिफिट फ्रॉम स्टेट. उलटही होऊ शकतं मगाशी म्हटल्याप्रमाणे, की जर समजा सरकार सतत फायदे देत राहिली किंवा सरकार सतत सबसिडीज देत राहिली कुठल्याही प्रकारचं किंवा डायरेक्ट इन्कम तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करत राहिलं, तर लोकांना असंच वाटत राहतं की पुढच्या वेळी पण होणार. असा विचार करा, शेतकऱ्यांना मिळणारी लोन माफी किंवा कर्जमाफी, दॅट इज लोन वेवर असं म्हणतात, फार्मर्स लोन वेवर. तर खूपदा असं होतं की हळूहळू शेतकऱ्यांना असं वाटायला लागतं की दरवर्षी ते जे लोन घेत आहेत ते लोन माफच होईल. आणि मग ती एक्सपेक्टेशन वाढत जातात आणि एखाद्या वर्षी जर समजा असं झालं नाही, तर मग ते डिप्रेशन किंवा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याविषयी आपण जाणतोच. अर्थातच हे एकच कारण नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं, पण खूपदा हेही कारण असू शकतं की इन्सेंटिव्ह इफेक्ट म्हणजे निगेटिव्हली तुम्ही ती फ्युचर बेनिफिट एक्सपेक्ट करत जाता. ओके. इनफॅक्ट प्रोव्हिजन ऑफ ओल्ड एज पेन्शन, सिकनेस अँड अनएम्प्लॉयमेंट रिलीफ एटसेट्रा हॅव अन ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द मोटिव्ह टू सेव्ह. म्हणजे कुठल्याही प्रकारे जर समजा अनएम्प्लॉयमेंट रिलीफ म्हणजे त्यांना नोकरी नाहीये, त्यांना जर सरकारने सतत काही पैसे देऊ केले, काही वेगळ्या प्रकारची मदत देऊ केली, पेन्शन्स दिल्या, त्यांना सिकनेस मध्ये म्हणजे आजारात काही प्रकारची मदत केली, तर खूपदा असं होतं की याचा कुठल्याही प्रकारे सेव्हिंग करण्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट होतो. लोक म्हणतात की अरे आपल्याला पुढच्याही वर्षी मिळेल. दिस विल मेक पीपल लेझी, आळशी, आणि इट विल ऍडव्हर्सली अफेक्ट प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे आपण मगाशी बघितलं की एफिशियन्सी वाढते एका बाजूने, पण जर त्याचा अतिरेक झाला तर तीच एफिशियन्सी कमी होते आणि प्रोडक्टिव्हिटी अगदी प्रोडक्टिव्हिटीचा लॉस होतो. सिमिलरली ग्रांट्स लाईक वॉर, पेन्शन्स, interest on war loans will not motivate the people to work and save. म्हणजे अशा प्रकारे दिल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या पेन्शन्स आहेत त्या लोकांना काम करण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी मोटिवेट करत नाही. बट इफ सच स्टेट बेनिफिट्स आर कंडिशनल अँड judiciously administered, then it will not have such adverse effect. कंडिशनल म्हणजे कसे? आता बघा, जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे आरक्षण, रिझर्वेशन सुरू झालं तेव्हा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपली राज्यघटना, त्यात असं लिहिलं होतं की पहिल्या 5 वर्षांसाठी किंवा पहिल्या 10 वर्षांसाठी किंवा अशा प्रकारे इतकं ते आरक्षण असेल. म्हणजे जे लोक आता त्या कॅटेगरी किंवा बॅकवर्डनेस मध्ये जगतायत तेव्हा पुढची 5 ते 10 वर्ष किंवा एका ठराविक पिरियड त्यांना बेनिफिट मिळाल्यावर त्यांनी त्या परिस्थितीतून वर येणं अपेक्षित असतं आणि आपोआपच पुढच्या पिढ्यांना अशा प्रकारचं आरक्षण न लागणं बंद असतं. पण आपण हे जे सगळे इफेक्ट बघतोय, आता बघा, पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर, आणि गव्हर्नमेंट ही जनरली एखादी पॉलिटिकल पार्टीचं असतं आणि त्यामुळे त्यांना दरवेळी
मतदान हे अतिशय महत्वाचं असतं. इलेक्शन्स आणि त्यासाठी त्यांना त्यांची वोटिंग बँक म्हणजे मत काय म्हणू आपण त्यांना एखादं मत मिळणारी जी लोकं असतात मत देणारी त्यांना खुश ठेवायला लागतं. बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे काय असतं, की अशा प्रकारे त्यांना खुश ठेवण्यासाठी मग दरवेळी त्या कंडिशन्स वाढवल्या जातात, की पहिली 5 वर्ष नाही. मग त्याच्यापुढे 5 वर्षाची अमेंड करा. त्याच्यापुढे 10 वर्षाची करा आणि ते आजपर्यंत चालू आहे. इथे हा मुद्दा नाहीये, की रिझर्व्हेशन असावं की नसावं. पण जर समजा कुठलीही गव्हर्नमेंटची पॉलिसी जसं की लोन वेव्हर बद्दल आपण म्हणतोय किंवा अनएम्प्लॉयमेंट रिलीफ दरवर्षी जर सरकारने असं म्हटलं, की ज्यांना नोकरी मिळाली नाही यावर्षी त्यांना सरकार ₹1,00,000 देईल. सो ₹1,00,000 यावर्षी मिळाले, दुसऱ्या वर्षी मिळाले, तिसऱ्या वर्षी मिळाले, की चौथ्या वर्षी आपोआप तो माणूस ज्याला जॉब नाहीये, तो एक्स्पेक्टच करेल की गव्हर्नमेंट त्याला ₹1,00,000 देईल. पण कदाचित ते जर शक्य नसेल गव्हर्नमेंटला देणं, त्यावेळी डेफिसिट असेल किंवा कुठल्याही प्रकारची कंडिशन असेल, तर मात्र थोडक्यात प्रोडक्टिव्हिटीचा लॉस आहे. तो काम शोधणारच नाही दुसऱ्या वर्षी. कारण त्याला माहिती आहे सरकार ₹1,00,000 देणार आहे. आणि मग खूपदा असं होतं, की पॉलिटिकल इंटरेस्ट सांभाळण्यासाठी चौथ्याही वर्षी दिलं जातं. सरकारच्या तिजोऱ्या रिकाम्या होतात. पण ह्याचा कुठलाही प्रोडक्टिव्ह इफेक्ट होत नाही. येतंय लक्षात तुमच्या? फॉर एक्झाम्पल, इफ अनएम्प्लॉयमेंट allowance is paid only in the event of unemployment and is smaller than the earning of loss, it will not diminish the present desire to work. म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे कसं राबवता येईल ह्याचं उदाहरण दिलंय, की अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स म्हणजे जसं मी म्हटलं तसं, की समजा सॅलरी मिळाली असती त्याला, तर ती दर महिन्याला समजा ₹5,000 मिळाली असती. त्याच्याऐवजी सरकारने त्याला ₹3,000 दिले. तर आपोआप सॅलरीपेक्षा कमी आहे. बरोबर ना? तर आपोआपच त्याला असं वाटत राहील, की अरे मला कमी पैसे मिळतायत, पुढच्या वर्षी जॉब शोधला पाहिजे. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे थोडक्यात त्यांना अगदीच उपाशी राहायला लागणार नाही. पण इतकंही होणार नाही, की ते सेव्ह करायला, काम करायला डिसइन्सेंटिव्हाइज होते. द एक्सपेंडिचर पॉलिसी ऑफ द स्टेट influences the decision of people regarding their future savings and investment. If the people do not expect to rise in their income in the future, their desire to work adversely affected. Similarly, if they presume that their present savings and investment will not yield any substantial income or benefit, they are not induced to save more. A prudent and economically devised public spending which promotes capital formation and development projects induce the people to save and invest more. म्हणजे आपण जेव्हा इन्सेंटिव्ह इफेक्टचा विचार करतोय, तेव्हा अशा प्रकारची पॉलिसी सेट करणं, अशा प्रकारचं पब्लिक एक्सपेंडिचर करणं, ज्यातून सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्सेंटिव्ह मिळेल, मोटिवेशन मिळेल, हे बघणं गरजेचं असतं, की त्यामुळे आपोआपच लोक कुठल्यातरी एका म्हणजे असा विचार करा, की समजा लोकांना असं वाटलं, की पुढच्या वर्षी सेव्हिंग्जवर मिळणारे इंटरेस्ट रेट, आपण जेव्हा बँकेत सेव्हिंग करतो, तेव्हा त्याच्यावर इंटरेस्ट मिळतो. बरोबर आहे की नाही? सो ते इंटरेस्ट रेट अगदीच कमी होते. असं झालं, तर पुढच्या वर्षी लोकं सेव्हच नाही करणार, रादर आत्ताच करणार नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कमी होईल. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचर किंवा पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसी इम्प्लिमेंट केली पाहिजे, की जी इन्सेंटिव्ह इफेक्ट इन द सेन्स चांगल्या प्रकारे सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, कन्झम्पशनला मोटिवेट करेल. व्हेअर ॲज इन्व्हर्स इन्सेंटिव्ह इफेक्ट नाही होणार. म्हणजे लोकं आळशी होणार नाहीत त्यामुळे. ओके. आता आपण तिसऱ्या, तुम्हाला आठवत असेल तर आपण पहिला एफिशियन्सी इफेक्ट बघितला होता. दुसरा इन्सेंटिव्ह इफेक्ट बघितला आत्ता आणि त्याच्यानंतर आत्ता आपण अलोकेटिव्ह इफेक्ट बघणार आहोत. ओके. Public expenditure generally tend to have beneficial effect on production through the allocation of resources among different uses and regions. So वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या जागी कशा प्रकारे एक्सपेंडिचर केला पाहिजे, ज्यातून जास्तीत जास्त फायदा होईल. अशा प्रकारे अलोकेशन म्हणजे वाटप, डिस्ट्रीब्युशन हे केलं जातं पब्लिक एक्सपेंडिचर. पब्लिक एक्सपेंडिचर कॉजेस डायव्हर्जन ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस फ्रॉम वन यूज और एम्प्लॉयमेंट टू द अदर. म्हणजे असा विचार करा, आधी जर समजा कचऱ्याचा वापर जळण्यासाठी केला जात असेल, तर सरकारला डम्पिंग यार्ड मेंटेन करायला लागतात. डम्पिंग यार्ड मेंटेन करून तो कचरा पेटवून देणं किंवा असं काहीतरी कृत्य करायला लागतं. सो त्यावेळी कचऱ्याचा वापर अशा प्रकारे केला जातो. पण जर जर समजा याच कचऱ्याचा वापर सरकारने
लेवलिंग फील्ड तयार करण्यासाठी, त्यातून रिसायकल करून ऑइल तयार करण्यासाठी किंवा असे वेगवेगळे प्रकल्प आहेत ते हातात घेण्यासाठी केला, तर त्याचा खूपच मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. आणि अशा वेळी इकॉनॉमिक रिसोर्सेस जेव्हा पूर्वी डम्पिंगसाठी वापरले जायचे, ते आता रिसायकलिंगसाठी वापरले जाऊ शकतात. बेसिकली इट डायव्हर्ट्स रिसोर्सेस फ्रॉम प्रायव्हेट यूज टू पब्लिक यूज, हॅव्हिंग ग्रेटर रिटर्न्स अँड सोशल बेनिफिट. आपोआपच अशा प्रकारे जास्त रिटर्न्स मिळतील, सोशली जास्त बेनिफिट होईल. दिस विल इन्क्रीज द प्रोडक्टिव्ह पॉवर ऑफ द सोसायटी ऑर इकॉनॉमी. त्यामुळे आपोआपच सोसायटी जास्त प्रोडक्टिव्ह होईल. द पब्लिक एक्सपेंडिचर ऑन इकॉनॉमिक ओव्हरहेड्स like roads, railways, irrigation projects, etc. helps in accelerating the tempo of economic progress. म्हणजे अशा प्रकारे जे पब्लिक एक्सपेंडिचर डेव्हलपमेंटल पर्पज साठी केले जातात ते इकॉनॉमिक प्रोग्रेस वाढवतात. ऍज अ रिझल्ट द साईज ऑफ मार्केट एक्सपांड्स अँड इंडस्ट्रियल ग्रोथ टेक्स प्लेस. सो या सगळ्या गोष्टींमुळे नवीन ट्रेड आणि कॉमर्सचे पाठ उघडतात आणि त्यामुळे मार्केट वाढतात, एक्सपान्शन होतं, नवीन इंडस्ट्रियल ग्रोथ होते. This result in more effective and efficient use of resources. This is very important and relative to developing countries, कारण डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये नेहमीच रिसोर्सेस स्कार्स असतात, कमी असतात, आणि त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा मार्केट एक्सपांड होतं तेव्हा त्याचा नक्कीच एफिशियन्सी आणि डेव्हलपमेंट वाढवण्यासाठी फायदा होतो. पब्लिक इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर हेल्प्स टू बूस्ट अप द प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे असा विचार करा, ज्या भागात रस्ते नाहीये तिथे सरकारने पब्लिक एक्सपेंडिचर कडून मोठे छान रस्ते बांधले, तर जिथे रस्ते नसल्यामुळे तो एरिया बॅकवर्ड राहिला असेल तिथे नव्या प्रकारे कुणीतरी प्रायव्हेट ओनरशिप असलेलं प्रायव्हेट अंडरटेकिंग सुरू करेल, बिझनेस सुरू करेल. म्हणजे थोडक्यात प्रायव्हेट अंडरटेकिंग्सना, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला पण इन्सेंटिव्हाइज करता येईल तिथे इन्व्हेस्ट करण्यासाठी. Bounties and subsidies by government also tend to help many industries and agricultural activities. Then the second point is the public spending helps to exploit the unutilized resources of the economy. The public sector invests in certain key and heavy industries like iron and steel, fertilizers, chemicals, etc. Therefore, where the private sector is generally shy. म्हणजे जेव्हा पब्लिक एक्सपेंडिचर अशा प्रकारे केला जातो की न वापरलेले रिसोर्सेस वापराकडे येतात, तेव्हा आपोआपच जास्तीत जास्त समाजाचा फायदा होतो, प्रोडक्टिव्हिटी वाढते. काही की आणि हेवी इंडस्ट्रीज ज्या असतात की आयर्न आणि स्टील, फर्टिलायझर्स, केमिकल्स, इथे प्रायव्हेट अंडरटेकिंग्स किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, प्रायव्हेट सेक्टर जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही. ते शाय असतात या बाबतीत इन्व्हेस्टमेंट करायला. शाय म्हणजे लाजणारे नाही, तर त्यातून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे खूप आर्बिट्ररी असतात, खूप चेंज होणारे असतात, कधी कधी खूप लॉस होतो. असं ही जी रिस्क फॅक्टर असतो, अनसर्टनिटीचा फॅक्टर असतो, त्यामुळे गव्हर्नमेंटला इनिशिएटिव्ह घेऊन या ठिकाणी पब्लिक स्पेंडिंग वाढवायला लागतं. The third point is the form of public expenditure which are productive and socially desirable for the transfer of resources are generally of following types. म्हणजे थोडक्यात असे प्रोडक्टिव्ह आणि सोशली डिझायरेबल म्हणजे समाजाला हवे असणारे असे ज्याच्यातून रिसोर्सेस ट्रान्सफर होतात असे एक्सपेंडिचर कसे असतात, तर डेट रिडम्पशन वेअर लोन्स रिपेड विथ जनरली विल जनरली बी रिइन्व्हेस्टेड. म्हणजे असा विचार करा की डेट रिडम्पशन म्हणजे जेव्हा सरकार त्याचं स्वतः घेतलेलं लोन लोकांकडूनच लोन घेतं तेव्हा ते रिपे केलं जातं आणि ते लोन रिपेमेंट होत रिइन्व्हेस्ट केलं जातं पुन्हा एकदा चांगल्या प्रोजेक्ट्स मध्ये. देन इट इज डेट रिडम्पशन. सेकंडली प्रोडक्टिव्ह प्रोजेक्ट्स लाईक इरिगेशन, अफॉरेस्ट्रेशन म्हणजे वन वाढवणं, वन संवर्धन, वन लागवड, लँड रिक्लेमेशन, पॉवर रिक्लेमेशन म्हणजे पुन्हा एकदा पुनरुज्जीवन, ओके, पॉवर अँड ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट एटसेट्रा in developing economy which have long gestation period which discourages private sector to invest in these areas. So long gestation period याचा अर्थ असा असतो की या सगळ्या सेक्टर्स मध्ये जे मी सांगितलं त्याच्यात आज व्यवसाय सुरू केलाय किंवा आज मी झाडं लावायला सुरुवात केली आहे म्हटल्यावर उद्यापासून मला फायदा नाही होणार आहे, तर ह्याचा फायदा मला काही वर्षांनी होतो, काही दशकांनी होतो. आणि त्यामुळे जेस्टेशन पिरियड म्हणजे प्रॉफिट सुरू होण्या नंतरचा पिरियड जो असतो किंवा पर्यंतचा जो पिरियड आजपासून प्रॉफिट मिळेपर्यंतचा पिरियड हा खूप मोठा असतो. आणि अशा वेळी इन्व्हेस्टमेंट अडकून राहणं हे गव्हर्नमेंट सारख्या मोठ्या एंटिटीला, ऑर्गनायझेशनला, इन्स्टिट्यूशनला शक्य असतं रादर दॅन प्रायव्हेट सेक्टरच्या छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशनला. आणि त्यामुळे
या सेक्टरमध्ये प्रायव्हेट या प्रकारचे सेक्टर्समध्ये ॲस्पेक्ट्समध्ये प्रायव्हेट ऑर्गनायझेशन इन्व्हेस्ट करत नाही आणि म्हणून गव्हर्नमेंटला तिथे स्पेंडिंग करणं गरजेचं असतं, तिथे रिसोर्सेस ट्रान्सफर करणं गरजेचं असतं. सी इज प्रमोशन ऑफ एज्युकेशन, रिसर्च, इन्व्हेन्शन, ट्रेनिंग. सो या प्रकारच्या सेक्टर्समध्ये जर समजा गव्हर्नमेंटने एक्सपेंडिचर केले किंवा स्पेंडिंग केलं तर आपोआपच उद्यासाठी लागणारी जी सामग्री, ट्रेनिंग, ह्युमन डेव्हलपमेंट आहे ती यातून होते. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा जेस्टेशन पिरियड मोठा आहे, इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, पण त्याचा भविष्यात नक्की फायदा होतो. Then the D point is provision of public health and social security. Provision of public health and social security. Public spending on education, training, public health helps to improve human resources of the country. This will help to improve efficiency, productivity, so that there is a optimum use of resources. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारच्या सेक्टर्समध्ये ज्यातून समाज सुरक्षित राहील, ज्यातून समाजात स्टॅबिलिटी वाढेल, अशा प्रकारच्या सेक्टर्समध्ये जर गव्हर्नमेंटने ह्युमन रिसोर्सेस इम्प्रूव्ह करायचे ठरवले तर त्यामुळे एफिशियन्सी वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्यांचा पूर्ण फायदा घेता येईल. सो दॅट इज ऑप्टिमम युटिलायझेशन किंवा यूज ऑफ रिसोर्सेस. फोर्थ पॉइंट कडे आपण वळतोय. पब्लिक एक्सपेंडिचर ऑन डिफेन्स अँड पब्लिक एक्सपेंडिचर public administration causes diversion of resources from civilian use to the government sector. The resources are diverted from production of consumption goods to the war goods, but expenditure on defense is productive. In a modern world, the preservation, protection, security, and independence of the nation expenditure on independence of nation expenditure on defense is crucially important. So आपल्याला माहिती आहे की मिलिटरीवर आपल्याला का खर्च करायला लागतो ते आणि तो केलाच पाहिजे. सो दॅट इज अ प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर. वन्स अगेन, economic activity can be carried out only in the peaceful atmosphere. Thus, expenditure on defense, police, justice is necessary to create conditions for the optimum use of existing resources in the economy. म्हणजे जे काही इकॉनॉमी मध्ये असलेले रिसोर्सेस आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून समाजाला सुरक्षा प्रदान करणं, देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणं, याच्यासाठी केले गेलेले एक्सपेंडिचर हे पण गरजेचे असतात. Then public expenditure can help to bring out better allocation of resources between present and the future. In the free enterprise economy, individuals may not be motivated to make provisions for the future since they are interested in immediate gain. The state is a trustee of the future generation as well. So, असा विचार करा की कुठल्याही प्रकारची स्कीम, कुठल्याही प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला डेव्हलपमेंटल काम असेल त्याचा सरकार हे ट्रस्टी असतं आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं बेटर आणि रॅशनल अलोकेशन केलं पाहिजे की हातात असलेले जे रिसोर्सेस आहेत त्याचा एंटायर इकॉनॉमीला, त्यांचा ओव्हरऑल नेशनला फायदा झाला पाहिजे आणि त्यातून प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. अकॉर्डिंग टू डाल्टन, पब्लिक एक्सपेंडिचर ऑन द व्हेरियस सोशल ओव्हरहेड्स must be distributed in such a way as to achieve optimum results by balancing the present and future. म्हणजे आज मिळणारा फायदा आणि ह्या एक्सपेंडिचर मधून उद्याला मिळणारा फायदा यांचा नीट बॅलन्स झाला पाहिजे निर्माण आणि त्यातून आपण अशा प्रकारे गव्हर्नमेंट कडून एक्सपेंडिचर केले पाहिजेत सोशली डेव्हलपमेंटचे किंवा सोशल डेव्हलपमेंटचे, सो दॅट आपल्याकडचे जे रिसोर्सेस आहेत ते ऑप्टिमली म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिमम युटिलाइज केले जाते. 6 point says that according to Keynesian thinkers, diversion of resources can be justified if the government is ready to intervene. The gap is in saving and investment in the private sector should be filled up by the public spending and investment in the public work program. The public expenditure should be able to overcome cyclical fluctuations and maintain stability in the capitalist economy. So जेव्हा तुमची इकॉनॉमी कॅपिटलिस्ट कॅटेगरीची असते किंवा ओव्हरऑल कुठल्याही प्रकारच्या इकॉनॉमीमध्ये गव्हर्नमेंटचे पब्लिक एक्सपेंडिचर एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे वळवणं किंवा रिसोर्सेस एका ठिकाणच्या पर्पजसाठी सोडतात दुसऱ्या सगळ्या बाजूंना वळवणं, डायव्हर्स करणं हे तेव्हाच शक्य असतं जेव्हा गव्हर्नमेंट रेडी असतं सोसायटी आणि इकॉनॉमीमध्ये इंटरव्हेन करण्यासाठी. प्रायव्हेट सेक्टर ज्या गरजेच्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही त्या किंवा सेव्ह करू शकत नाही ज्याच्यासाठी, सो त्याच्यामुळे जी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये गॅप निर्माण होते, ही गॅप
जी प्रायव्हेट सेक्टर भरून काढू शकत नाहीये ती पब्लिक सेक्टरने भरून काढली पाहिजे आणि त्यातून ही ही जे एक्सपेंडिचर केले जातील त्याने ट्रेड सायकल्स ज्या होतात म्हणजे प्रॉस्पेरिटी, डिप्रेशन, रिसेशन, पीक, बूम, ट्रफ या सगळ्या गोष्टी हे गव्हर्नमेंटने मॅनेज करत इकॉनॉमीला स्टॅबिलिटी मिळवून दिली पाहिजे. Okay. Public expenditure also results in diversion of resources between different regions, thereby reducing regional and territorial inequalities. Special expenditures may be made by the state in a backward areas to bring about a regional balanced growth in the country. So आपण आता असं म्हणतोय की असं नाही झालं पाहिजे की देशाचा एकच भाग विकसित झाला. सगळे भाग समान प्रमाणात विकसित झाले पाहिजेत आणि त्यासाठी आपोआपच बॅलन्स्ड प्रमाणात अतिशय रॅशनली असलेले रिसोर्सेस डिवाइड झाले पाहिजेत आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने तसा प्रकारे खर्च अलोकेट केला पाहिजे. कुठे इनइक्वालिटी आहे ती भरून काढण्यासाठी. आणि आपोआपच इन अ फेडरल स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट असिस्ट द गव्हर्नमेंट्स अँड इन टर्न लोकल गव्हर्नमेंट्स रिसीव्ह असिस्टन्स in the form of grants in aid. सो अशा या सगळ्या कामांसाठी स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार मदत करतं आणि लोकल गव्हर्नमेंट त्याच्यात मोठा पुढाकार घेतात आणि लोकल गव्हर्नमेंटला आणि राज्य सरकारला या प्रकारच्या ग्रँट्स इन एड म्हणजे मदतीसाठी ग्रँट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल इन इंडिया अंडर व्हेरियस प्लॅन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज बीन सेटिंग अप इंडस्ट्रियल इस्टेट्स इन लेस डेव्हलप्ड एरियाज टू हॅव द बॅलन्स्ड रिजनल ग्रोथ ऑफ द कंट्री. MIDC सारखे प्लांट बघा महाराष्ट्र इंडस्ट्रियल सेक्टर डेव्हलप करणारे सो किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन दॅट इज SEZ किंवा SEZ असे क्रिएट करून तिथे इंडस्ट्रियल ग्रोथ होणं हे शक्य असतं. अशा प्रकारे उभ्या राहिलेल्या तिथल्या इंडस्ट्रीजना टॅक्स हॉलिडेज मिळतात म्हणजे टॅक्स मधून थोडी सूट मिळते. सो ह्या सगळ्या गोष्टी करत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जसं हा एक प्रकारचे एक्झाम्पल आहे की कशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचर प्लॅन केला जातो आणि कशा प्रकारे तो इम्प्लिमेंट केला जातो. ओके. सो आतापर्यंत आपण 3 प्रकारचे इफेक्ट बघितले जे इकॉनॉमिक इफेक्ट आहेत पब्लिक स्पेंडिंगचे जे प्रोडक्शन, कन्झम्पशन, डिस्ट्रीब्युशन, एम्प्लॉयमेंट आणि स्टॅबिलायझेशन वर होतं. डॅल्टननी म्हटल्याप्रमाणे हे जे 3 इफेक्ट आहेत एफिशियन्सी इफेक्ट, इन्सेंटिव्ह इफेक्ट आणि अलोकेटिव्ह इफेक्ट ते आपण बघितले जे जनरली प्रोडक्शनशी रिलेटेड. आता आपण इफेक्ट ऑफ कन्झम्पशन वरती जाणार आहोत आणि याच्यानंतर ऑब्व्हियसली इफेक्ट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड सो ऑन सो फोन. पण आजसाठी आपण इथेच थांबूया. उद्यापासून इथूनच पुढे सुरुवात करूया. ओके. टिल देन हॅव अ व्हेरी नाईस डे. आपण पुन्हा भेटूया. प्लीज कीप स्टडिंग. बाय. स्टे होम, स्टे सेफ, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि आपल्याबरोबर घरच्यांना सगळ्यांना सेफ ठेवा. आपली एक चूक आपल्या घरच्यांसाठी महागात पडू शकते हे विसरू नका. ओके. बाय.